नमस्कार मित्रांनो, पल्लवी धारा या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण अशा विषयावर बोलणार आहोत ज्यावर बोलायला प्रत्येक पालक घाबरतो, पण ज्याचा त्रास प्रत्येक घराला होत आहे. तो म्हणजे शिक्षण. जो मानवाचा मूलभूत हक्क आहे, तो आज लक्झरी झाला आहे. आज एका सामान्य मुलाला नर्सरीपासून पदवीपर्यंत शिकवायचे असेल तर पालकांना आपली आयुष्यभराची पुंजी खर्च करावी लागते. हा व्हिडिओ फक्त माहिती देण्यासाठी नाही, तर ही एक वेकअप कॉल आहे. जागृत करण्याची ही एक हाक आहे. आज आपण पाहणार आहोत की शाळा कशा प्रकारे पालकांच्या मजबुरीचा फायदा घेतात आणि शिक्षण सम्राट कसे अब्जाधीश होतात. पालकांचे अर्थशास्त्र म्हणजेच कमाई विरुद्ध खर्च. चला थोडं गणितात शिरूया. एका मध्यमवर्गीय व्यक्तीचा पगार साधारणपणे 30,000 ते 50,000 रुपये असतो. महागाईचा दर वर्षाला 6 ते 7%. पगारवाढ वर्षाला जेमतेम 5 ते 10%. शाळा फी वाढ वर्षाला 15 ते 20%. आता विचार करा, 10 वर्षापूर्वी जी फी 10,000 होती ती आज 50,000च्या वर गेली आहे. पालकांच्या पगाराचा जवळजवळ 40 ते 50% हिस्सा मुलांच्या शिक्षणात, बस भाड्यात आणि साहित्यात जातो. उरलेल्या पैशात घरभाडे, रेशन आणि औषध पाणी कसे करायचे? हा प्रश्न पालकांना रात्री झोपू देत नाही. अनेक आईवडील स्वतःचे कपडे घेत नाहीत, फिरायला जात नाहीत, फक्त मुलाची फी वेळेवर भरता यावी म्हणून. शाळेत घेण्यासाठी प्रवेश म्हणजे एक लुटीचा त्यांचा पहिला टप्पाच झालेला आहे. नर्सरीच्या ॲडमिशनपासूनच ह्या खेळाला सुरुवात होते. डोनेशनचा काळा बाजार. कायद्याने डोनेशन बेकायदेशीर आहे, पण त्याला बिल्डिंग फंड किंवा डेव्हलपमेंट फी असे गोंडस नाव दिले जाते. काही नामवंत शाळांमध्ये हे डोनेशन 5 लाखांपासून 25 लाखांपर्यंत असते. हे पैसे बहुतेकदा कॅशमध्येच घेतले जातात. पालकांची मुलाखत. मुलांची बुद्धी पाहण्याऐवजी पालकांचे बँक बॅलन्स आणि त्यांचे राहणीमान पाहिले जाते. जर तुम्ही साधे असाल तर तुमच्या मुलाला प्रवेश नाकारला जातो. ही शिक्षणाची पायरी आहे की श्रीमंतीचे प्रदर्शन? साहित्यातून होणारी छुपी वसुली. शाळा आता फक्त ज्ञान देणारी केंद्र राहिलेली नाहीत, तर त्या रिटेल स्टोअर्स झालेल्या आहेत. पुस्तकांची कमिशन. शाळा स्वतःची किंवा ठराविक प्रायव्हेट पब्लिशरची पुस्तके लावतात. ज्या पुस्तकाची किंमत 200 रुपये असायला हवी ती 600 रुपयांना विकली जाते. यातला 40% हिस्सा सरळ शाळा चालकांच्या खिशात जातो. आता बघा ना, युनिफॉर्मची पण सक्ती वाढली आहे. कापड बाजारात जो ड्रेस 500ला मिळतो तो शाळेच्या अधिकृत दुकानात 1500ला मिळतो. वर्षातून 2दा युनिफॉर्म बदलण्याचे नियम काढले जातात. डिजिटल फी. टॅबलेट, स्मार्ट बोर्ड आणि ॲप्सच्या नावाखाली दरमहा हजारो रुपये घेतले जातात, ज्याचा वापर मुले खरं तर दिवसातून अर्धा ताससुद्धा करत नसतील. शाळांमधील अतिरिक्त खर्चाचा पाऊस, त्याबद्दल तर विचारूच नका. इव्हेंट आणि उत्सव. ॲन्युअल डे, स्पोर्ट्स डे, ग्रॅज्युएशन डे हे आता इव्हेंट्स झाले आहेत. 500 रुपयाच्या ड्रेससाठी 2-3 हजार रुपये भाडे वसूल केले जाते. फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशनसाठी पालकांना वेठीस धरले जाते. त्यात वाहतूक खर्चही आलाच की. खाजगी रिक्षा किंवा व्हॅनपेक्षा शाळेच्या बसची फी ही दुप्पट असते. अनेक शाळा खाजगी वाहनांना गेटवर येऊच देत नाहीत, जेणेकरून पालकांना शाळेचीच बस लावावी लागेल. मधूनमधून ह्या शाळा पिकनिक आणि ट्रिप काढतात. साध्या स्थानिक सहलीऐवजी आता इंटरनॅशनल ट्रिप किंवा रिसॉर्ट ट्रिपचे आयोजन केले जातात, ज्याची फी पालकांच्या अक्षरशः बजेटच्या बाहेर असते. मानसिक दबाव आणि सामाजिक परिणाम बघूयात. पालक गप्प का बसतात? कारण त्यांना भीती वाटते मुलांच्या भवितव्याची. जर मी तक्रार केली तर माझ्या मुलाला शाळेत त्रास दिला जाईल, त्याला इंटरनल मार्क्स कमी जातील, ही भीती पालकांना गप्प करते. शेजारच्या मुलाने महागड्या शाळेत प्रवेश घेतला तर आपणही घेतलेच पाहिजे, या दबावाखाली मध्यमवर्गीय मात्र भरडला जात आहे. शिक्षण घेण्यासाठी आज पालकांना दागिने गहाण ठेवावे लागत आहे किंवा हाय इंटरेस्ट लोन घ्यावे लागत आहे. ही देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी धोक्याची घंटा आहे. आता वेळ आली आहे कृती करण्याची. PTA म्हणजेच पालक शिक्षक संघ सक्रिय करा. कायद्यानुसार फी ठरवण्याचा अधिकार PTAला असतो. पालकांनी एकत्र येऊन ऑडिटची मागणी केली पाहिजे. सरकारला जाब विचारा. शिक्षण शुल्क नियंत्रण कायद्याची अंमलबजावणी का होत नाही, हा प्रश्न लोकप्रतिनिधींना विचारला पाहिजे. पालकांनी पुन्हा एकदा सरकारी किंवा अनुदानित शाळांकडे वळले पाहिजे. जर आपण खाजगी शाळांची मनमानी सहन करणे बंद केले तरच त्यांना चाप बसेल. प्रत्येक शाळेने आपली फी रचना वेबसाईटवर जाहीर करणे बंधनकारक
करावे यासाठी सोशल मीडियाच्या माध्यमातून मोहीम राबवा. मित्रांनो, शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, ते विकत घेण्याची चेन नाही. आपण आपल्या मुलांच्या भविष्यासाठी पैसे खर्च करायला तयार आहोत, पण लुबाडले जायला नाही. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून प्रत्येक पालकाला त्याचे हक्क समजतील. तुमच्या शहरात कोणती शाळा सर्वात जास्त लूट करते? कमेंट्समध्ये नाव न घेता त्यांचा प्रताप नक्की सांगा. तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर पल्लवी धारे या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.